पुढची बातमी पाहूयात। वाढलेल्या साखरेच्या दरांवरून राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिलंय। यामध्ये खाण्याच्या साखरेचे त्याचबरोबर व्यवसायाच्या साखरेचे दर वेगवेगळे ठेवा असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही त्याचा वेगळा कोटा ठेवा आणि त्याचे दर वेगळे ठेवा, तर व्यावसायिक वापरासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणावरती वापर लागतो किंवा वापर होतो आणि त्याचे दर वेगळे ठेवण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। बिस्किट, शीतपेय यामध्ये मोठ्या प्रमाणावरती साखरेचा वापर होत असल्याचा उल्लेख देखील या पत्रामधून करण्यात आलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही। आम्ही तसं सरकारला देखील केंद्र सरकारला प्रस्ताव दिलाय की खाण्यासाठी साखर 10% लागते, तर 10%चा रेट वेगळा कारण बाकीचा देऊन टाका, द्या परवानगी आम्हाला। ही घरामध्ये संसाराला चहासाठी सणासाठी जे साखर लागते ते 10% माझ्या कारखान्यातली, मग तेवढा आम्ही कोटा ठेवून देतो। तेवढा लिव्ही सरकारने त्या ज्या लोकांना खाण्यासाठी साखर आहे तेवढा रेट वेगळा करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।